नमस्कार मंडळी, चला तर मुरमुऱ्यामध्ये बेसनचे मिश्रण टाकून कुठली रेसिपी बनवताना यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आजचा पदार्थ अतिशय हलका फुलका असणार आहे। तुम्ही डाएट जरी करत असाल ना तरी सुद्धा हा पदार्थ तुम्ही खाऊ शकता। चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। इथे लागणार आहे आपल्याला एक वाटी, त्यामध्ये 3 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे। आता यामध्ये घालायची पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ। तर आपण यामध्ये आता थोडं पाणी घालून हे आपल्याला मिक्सचर तयार करून घ्यायचं आहे। सुरुवातीला हळद व मीठ या पिठामध्ये मिक्स करून घेतलं, त्यानंतर थोडंसं पाणी घालून आपल्याला हे बेसन पीठ जे आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। म्हणजेच आपल्याला हे पातळ असं बेसन पीठ भिजवून घ्यायचं आहे। तर पहा, अशा प्रकारे आपल्याला हे बेसन पीठ जे आहे ते मिक्स करून यामध्ये गाठी गुठळ्या न तयार होता अशा पद्धतीने आपल्याला हे स्मूथ बॅटर तयार करून घ्यायचं आहे। आजचा पदार्थ हलका फुलका सांगितल्याप्रमाणेच अतिशय हलका फुलका असणार आहे, त्यामुळेच ना रेसिपी शेवटपर्यंत बघा। तसंच तुम्ही ही रेसिपी कुठल्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात हे देखील मला कमेंटद्वारे जरूर कळवा। तर पहा, अशी कन्सिस्टन्सी आपल्याला या बेसन पिठाची ठेवायची आहे। तर अशा स्वरूपाचं हे बेसन पीठ भिजवून झाल्याच्या नंतर साईडला ठेवूया। आता इथे लागेल एक मिक्सिंग बाउल, त्यामध्ये घेतलेली आहेत 1 वाटी मुरमुरे। जर तुम्ही एका व्यक्तीसाठी हा पदार्थ बनवत असाल तर परफेक्ट असं प्रमाण। आता यामध्येच मुरमुरे बुडतील इतकं पाणी घालायचं आहे आणि हे मुरमुरे या पाण्यामध्ये अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आणि 10 मिनिटे हे मुरमुरे आपल्याला असेच ठेवायचे आहे। आता 10 मिनिटानंतर ना मुरमुरे पाहू शकता अशा पद्धतीने पाण्यामध्ये छान असे सॉफ्ट झालेले आहेत। लगेचच मुरमुरे पाण्यामध्ये सॉफ्ट होत नाहीत, त्यामुळे 10 मिनिटं तरी आपल्याला हे पाण्यामध्ये ठेवायचे। त्यानंतर एक्स्ट्राचं पाणी काढून टाकलं आणि मुरमुरे जे आहेत ते हाताने आपल्याला कुस्करवून घ्यायचे आहे। मुरमुऱ्यामध्ये बाकीचं साहित्य ॲड करण्या अगोदरच आपल्याला हे मुरमुरे होईल तितके हाताने कुस्करवून घ्यायचे आहे। तर अशा पद्धतीने आपण हे मुरमुरे कुस्करवून घेऊया। आता मुरमुरे जर म्हटलं ना तर किती हलके फुलके आणि त्यामध्ये काहीच नसतं, त्यामुळे ना मुरमुऱ्याचा हा पदार्थ खरंच खूपच छान असणार आहे। शिवाय तुम्हाला वजन कमी करायचं आहे आणि त्यासाठी डाएट रेसिपी म्हणून सुद्धा तुम्ही एक टायमिंगला याचा वापर करू शकता। त्यानंतर पाव वाटी इतकं तांदळाचं पीठ घालून घेतलं, तसंच भरपूर असा कांदा, भरपूर चिरलेला बारीक चिरलेला पालक, कढीपत्ता, कोथिंबीर, हे सगळे तुम्हाला माहिती आहे का वजन कमी करण्याचे फंडे आहेत बरं का। त्यानंतर बारीक कट केलेला लसूण आणि बारीक कट केलेली हिरवी मिरची यामध्ये टाकून घेतली। पालक असू द्या, कोथिंबीर असू द्या, हे सर्व आपलं वजन कमी करण्यास मदत करतात। त्यानंतर आपण जे बेसनचं मिश्रण तयार करून घेतलं होतं ते यामध्ये ॲड करायचं। वरतून पाव वाटी इतकं पाणी देखील आपण ॲड केलेलं आहे। आता लागल्यास थोडंसं पाणी आपण यामध्ये वापरू शकतो, पण मुरमुरे भिजवून घेतलेली असल्यामुळे एवढ्या पाण्यामध्ये सुद्धा होऊन जाईल। लागलंच तर वरतून आपल्याला पाणी टाकायचं आहे, पण सुरुवातीलाच खूप पाणी यामध्ये ॲड करायचं नाही। आता पहा, आपल्याला ना हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। पालक तुम्हाला आणखीन जास्त प्रमाणात खायला आवडत असेल ना तर तुम्ही पालक आणखीन थोडासा वाढवला ना तरीसुद्धा चालेल, पण इथे ना मी जवळपास पाऊण वाटी इतका पालक इथे बारीक कट करून घातलेला आहे। आता हे सर्व जे आहे ना ते मिक्स करत असताना आपल्याला इथे थोडंसं मीठ देखील ॲड करायचं आहे। आपण तसं बेसन पिठाच्या मिश्रणामध्ये मीठ ॲड केलेलं आहे, पण वरतून आपल्याला थोडंसं मीठ ॲड करायचं आहे। जर तुम्ही तिथेच चवीप्रमाणे मीठ ॲड केलं असेल तर परत घालण्याची आवश्यकता नाही। आता पहा, आपल्याला या चमच्याने ना हे मिश्रण अशा पद्धतीने मॅश करत करत भिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून यामध्ये थोडेफार मुरमुरे जर जाड राहिले असतील तर ते सुद्धा यामध्ये एकसारखं याचं बाइंडिंग तयार होईल। तर इथे पीठ आपलं भिजवून झालं की इकडे तवा गरम व्हायला ठेवलेला आहे। तव्यावरती अगदीच थोडंसं तेल घालून घ्यायचं आणि अशा पद्धतीने हे तेल जे आहे ते पसरवून घ्यायचं आहे। या पदार्थासाठी फारसं तेल देखील तुम्हाला वापरण्याची गरज नाही। तर पहा, तेल पसरवून झालं, तवा व्यवस्थित गरम झाला की यामध्ये आपल्याला हे मिश्रण घालून घ्यायचं आहे। 2 ते 3 चमचे हे मिश्रण आपण इथे घालून घेतलं। त्यानंतर हाताला पाणी लावायचं आहे आणि आपल्याला याचं थालीपीठ थापून घ्यायचं आहे।
तर आज तुम्ही पाहू शकता अगदी झटपट मुरमुऱ्यापासून आपण बनवत आहोत मस्त कुरकुरीत असे थालीपीठ। तर पहा, डायरेक्ट तव्यावरतीच हे थालीपीठ आपल्याला होईल तितकं पातळ असं थापून घ्यायचं आहे। तसं तर ना हे थालीपीठ थापण्यासाठी खरंच खूप सोपं आहे बरं का। अगदी झटपट थापून होतं आणि कुरकुरीत देखील तितकंच होतं। तर पहा, हाताला पाणी लावूनच आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे, म्हणजे ते ना हाताला चिटकत नाही। तर इथे थालीपीठ थापून झालेलं आहे। अगदी थोडंसं तेल आपण सुरुवातीला घालणार आहोत, कारण काय होतं, सुरुवातीचा कुठलाही पदार्थ तवा व्यवस्थित झाला म्हणजे तेलकट झालेला नसतो, त्यामुळे त्याला चिटकू शकतो। तर 2 ते 3 मिनिटे झाकण ठेवून हे थालीपीठ वाफवून घेतलं। त्यानंतर आपल्याला साईड मोकळ्या करून घ्यायच्या आहे आणि मग हे थालीपीठ आपल्याला उलथवून घ्यायचं आहे। यामध्ये आपण तांदळाचं पीठ घातलेलं आहे, तसंच बेसन पीठ, त्यामुळे हे थालीपीठ खूपच कुरकुरीत तयार होतं बरं का। तर पहा, अशा पद्धतीने आपण हे थालीपीठ पलटवून घेतले, किती मस्त गोल्डन कलरवरती तसंच कुरकुरीत भाजलं गेलेलं आहे, पाहू शकता। आता थोडंसं तेल खालच्या साईडने देखील सोडून घेऊया, म्हणजे खालची बाजू देखील कुरकुरीत भाजल्या जाईल। तर आता खालच्या साईडने देखील आपल्याला कुरकुरीत होईस्तोवर हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे। थालीपीठ आतपर्यंत भाजले जावं म्हणून थोडंसं उलटण्याने प्रेस करून घेतलं। पुन्हा एकदा झाकण ठेवूया आणि जवळपास 3 मिनिटे त्या साईडवरती सुद्धा भाजून घेतले। आता पूर्ण थालीपीठ भाजून घेतल्यानंतर याची साईजसुद्धा तुम्ही पाहू शकता, एकदम असं पातळ वाटत आहे। सुरुवातीला तुम्हाला ते जाड वाटलं असेल, पण जेव्हा हे पूर्णपणे भाजल्या जातं ना, तेव्हा पाहू शकता मस्त कुरकुरीत आणि गोल्डन कलरवरती छानसं भाजलं गेलेलं आहे। तर आता सेमच पद्धतीने दुसरं देखील बनवून घेऊया। मोठ्या साईजचे 2 थालीपीठ यामध्ये तयार होतात बरं का। एवढ्या मिश्रणामध्ये तर तुम्हाला कितपत म्हणजे हे बनवायचं आहे, त्यानुसार तुम्ही याचं साहित्य वाढवू शकता। आता दुसरं देखील थोडंसं तेल टाकून घेतलं आणि हाताला पाणी लावत लावत आपल्याला याचं थालीपीठ जे आहे ते थापून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता अतिशय सोप्या पद्धतीने हे थालीपीठ थापून घेता येतं आणि शिवाय तुम्ही पाहू शकता यामध्ये वापरलेले पदार्थ जे आहेत ना, ते सगळेच हलके फुलके आणि पौष्टिक आहेत। या व्यतिरिक्त तुम्ही यामध्ये किसलेला गाजर, शिमला मिरची, टोमॅटो हे देखील वापरू शकता। हव्या तितक्या भाज्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आणि हे थालीपीठ आणखीनच जास्त पौष्टिक बनवू शकता। पण जे अवेलेबल आहे तेवढ्यामध्ये सुद्धा हे थालीपीठ तयार होतं। आता जशी सेम पहिल्या पद्धतीनेच आपण हे झाकण ठेवून 3 मिनिटे वाफवून घेतलं, त्यानंतर आपल्याला हे आता पलटवून घ्यायचं आहे। तर पाहू शकता याला देखील गोल्डन मस्त असा कुरकुरीत कलर आलेला आहे। आता ना आतपर्यंत आणि कुरकुरीत भाजल्या जावं म्हणून या थालीपीठाला देखील उलटण्याने अशा पद्धतीने प्रेस करून घेतलेला आहे, म्हणजे मध्यभागी थोडाफार पाण्याचा अंश असेल तर तो ना बऱ्यापैकी खाली निचरतो आणि त्यामुळेच आपलं थालीपीठ अगदी कुरकुरीत तयार होतं। आता खालच्या साईडने भाजलंय, पण ह्या साईडने भाजलं नाही, म्हणून लगेचच पलटवून या साईडवरती ना आता हे थालीपीठ चांगलं कुरकुरीत होईस्तोवर भाजून घेऊया। आता मस्त असं भाजून इथे झालेलं आहे, पाहू शकता दोन्ही साईडने छानसं भाजल्या गेलेलं आहे। तुम्हाला फार कुरकुरीत खायला आवडत असेल तर थोडंसं जास्त प्रमाणात देखील हे थालीपीठ तुम्ही भाजून घेऊ शकता। तर सुरेख सुंदर असे आपले इथे थालीपीठ बनवून तयार झालेले आहेत, पाहू शकता। अजिबात जास्त तयारी किंवा जास्तीचा पसारा न करता झटपट होणारे हेल्दी आणि टेस्टी मस्त चटपटीत हा पदार्थ आपला तयार झालेला आहे। तर कमी तेलकट आणि कुरकुरीत झटपट होणारा हा मुरमुऱ्याचा पदार्थ तुम्हाला कसा वाटला ना, मला कमेंट करून नक्की कळवा। रेसिपी जरा जरी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। तसेच कमेंटद्वारे तुम्ही कुठल्या शहरातून गावातून माझे व्हिडिओ पाहता हे कमेंट करून सांगायला विसरू नका। तर हे थालीपीठ तुम्ही ना दह्यासोबत किंवा चटणीसोबत किंवा अशा पद्धतीने सॉससोबत खाऊ शकता। असंही खाल्लं ना तरीसुद्धा खूपच छान लागतं। कुठलीही चटणी किंवा सॉस न खाता सुद्धा तुम्ही हे थालीपीठ आवडीने खाणार, इतकं चविष्ट तयार झालेलं आहे। तर चला भेटूया अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी सर्वांचे मनापासून आभार। आणि हो, असेच पदार्थ पहा, बनवत रहा, खात रहा आणि सर्वात पहिले तर स्वस्त आणि मस्त रहा। चला तर भेटूया नवीन एका रेसिपीसह। तोपर्यंत सर्वांना धन्यवाद। बाय बाय।